हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण जमिनीची धूप या विषयावर चर्चा करू आणि त्याबद्दलच्या 4 प्रश्नांची उत्तरं शोधूया. पहा, ते 4 प्रश्न असे आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे जमिनीची धूप म्हणजे काय नेमकं? नंतरचा प्रश्न असा आहे की जमिनीची धूप होते ही समस्या का आहे? नंतर जमिनीची धूप का होते त्याची कारणं काय आणि आपण हे कसं टाळू शकतो? या 4 प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये शोधूया. मग आता सगळ्यात पहिल्या प्रश्नापासून सुरू करू. जमिनीची धूप म्हणजे नेमकं काय? जमिनीची धूप म्हणजे जमिनीच्या सगळ्यात वरचा थर वाहून जाणे किंवा त्याची झीज होणे. पण अशा प्रकारे जमिनीचा सगळ्यात वरचा थर जर वाहून गेला तर मग ही समस्या का बरं आहे? आपण जर असा एखादा खड्डा केला, खोदलं जमिनीत, तर आपल्याला काही मीटरपर्यंत खोलवर माती किंवा मृदा मिळते, बरोबर? मग थोडाफार वरचा थर वाहूनही गेला किंवा झिजून गेला तर काय फरक पडतो? मग याचं उत्तर जाणून घेण्यासाठी जमिनीचे थर कसे असतात ते समजून घेऊया. पहा, या चित्रात आपण जमिनीचे वेगवेगळे थर बघू शकतो. सगळ्यात वरचा थर आहे कुथित मृदेचा, याला ह्युमस म्हणतात. आणि नंतरचा दुसरा थर आहे मृदेचा, याला टॉप सॉइल म्हणतात. या 2 थरांच्या खाली असते अपरिपक्व मृदा, त्यानंतर असतो लहान खडक असलेला मातीचा थर आणि सगळ्यात खाली असतो मूळ खडक. आता हे सगळ्यात वरचे 2 थर, कुथित मृदेचा थर आणि मृदेचा थर, हे 2 थर अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण यामध्ये सगळे सेंद्रिय पदार्थ सापडतात. मातीचे हे 2 थर अतिशय सुपीक असतात. पण जेव्हा या 2 थरांचा नाश होतो, आपण पाहू शकतो सगळ्यात वरचा थर निघून गेलाय आणि आता इथे पुढे दुसराही थर चालला गेलाय. असं झाल्यावर उरलेल्या थरांमध्ये सेंद्रिय पदार्थ अगदी नसतातच आणि म्हणून मग ती माती नापीक होऊन जाते. इथे झाडं उगवत नाही किंवा शेतीही करता येत नाही. मग आता तुम्हाला कळलंच असेल की जमिनीची धूप ही समस्या काय आहे. जमिनीच्या सगळ्यात वरच्या सुपीक थरांचा नाश झाला तर आपल्याला शेती करणं अवघड होऊन जाईल आणि म्हणून ही एक गंभीर समस्या आहे. तर आता बघूया आपण याची कारणं. जमिनीची धूप का होते बरं? तर सगळ्यात मोठं कारण आहे जंगलतोड. समजा अशा जमिनीमध्ये जर झाडं असतील तर त्या झाडांच्या मुळांमुळे मातीला आधार मिळतो आणि ती माती घट्ट राहते, सहज वाहून जात नाही. झाडांची मुळं ही मातीला धरून ठेवतात. पण जेव्हा जंगलतोड होते, आता इथे मातीला धरून ठेवण्यासाठी काहीच नाही उरत. मातीवर नियंत्रण राहत नाही आणि वारा आणि पाण्यामुळे ही माती सहज वाहून जाऊ शकते. आता आपण पाहू पाण्यामुळे जमिनीची धूप कशी होते. पहा, पाणी म्हणजे फक्त पाणी नाही. पाऊस किंवा अतिवृष्टी, त्यानंतर अतिसिंचन आणि पूर अशा सगळ्या रूपात जर पाणी असेल तर जमिनीची धूप नक्की होते. हे चित्र पहा, या शेतातून पाणी वाहून जात आहे आणि मग तुम्हाला काय वाटतं, या पाण्यासोबत माती आणि चिखल पण नाही का वाहून जात आहे? या दुसऱ्याही चित्रामध्ये आपण अशीच जमीन बघू शकतो जिथे झाडं नाही आहे, काही नाही आहे आणि पाण्यासोबत मातीसुद्धा वाहून जाते आणि अशानेच तर जमिनीची धूप होते. पाण्याचा प्रवाह माती वाहून घेऊन जातो. आता हे झालं सपाट जमिनीचं. पण समजा डोंगराळ भागात जिथे उतारच उतार असतात, तिथे जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा काय होतं? हे पहा, अशा प्रकारे खूप खूप पाऊस येतो आणि या उतारावरून मातीचा सगळा वरचा थर सुद्धा हे पाणी वाहून घेऊन जाऊ शकतं, हो ना? मग अशा डोंगराळ भागात जर मातीला व्यवस्थित धरून ठेवायला काही सोय नाही केली तर मातीचे हे थर पाण्यासोबत वाहून जाऊ शकतात. आता आपण पाहू नदीमुळे जमिनीची धूप कशी होते. हे चित्र पहा, इथे वेगाने वाहणारी नदी काठावरची मातीसुद्धा आपल्यासोबत वाहून नेते. आता पाण्यानंतरचं मुख्य कारण आहे वारा. हे चित्र पहा, काय दिसतं आपल्याला इथे? वाऱ्यासोबत खूप सारी धूळ उडाली आहे. ज्या ठिकाणी मऊ, सैल किंवा वाळू असलेली माती असते तिथे वेगाने वाहणारा वारा अशी माती आपल्यासोबत उडवून घेऊन जाऊ शकतो. आता जमिनीची धूप घडवून आणणारा अजून एक घटक ते म्हणजे रसायनं. आता आपणच रसायनं कुठे वापरतो बरं? आपण रासायनिक खतं वापरतो आणि हे खतं मातीला सैल करतात आणि त्यामुळे माती वाहून जाऊ शकते. या चित्रात आपण शेतातून पाणी वाहून जाताना बघतोय. इथे खतांच्या अतिवापरामुळे माती सैल होऊन पाण्यासोबत वाहून जाताना दिसते. त्यानंतर आहे आम्लवर्षा म्हणजेच ॲसिड रेन. समजा तुमच्या गावात एक कारखाना आहे. या कारखान्यातून वेगवेगळे हानिकारक वायू हवेत सोडले जातात.
हे विषारी वायू वर जाऊन ढगांमध्ये मिसळतात आणि मग त्या ढगांमधून जो पाऊस येतो त्याला म्हणतात आम्लवर्षा. आम्ल असलेल्या पावसामुळे झाडं नष्ट होतात, वनस्पती नष्ट होतात. आणि मग काय, झाडं नसल्यामुळे जमिनीची धूप कशी होते हे तर आपण पाहिलंच. सगळ्यात पहिले वायू प्रदूषण होतं कारखान्यांसारख्या गोष्टींमुळे. नंतर अशा प्रदूषणामुळे होते आम्लवर्षा. आम्लवर्षा झाल्यामुळे वनस्पतींचा नाश होतो आणि मग वनस्पतींमुळे जी माती धरून ठेवली जाते ती धरून ठेवायला काही राहिलंच नाही, म्हणून मग जमिनीची धूप होते. हे सगळं थांबवण्यासाठी आपण काय करायचं हे बघूया. जमिनीची धूप कशी टाळायची याचे उपाय पाहूया. सगळ्यात पहिला उपाय आहे वनीकरण, म्हणजे अफॉरेस्टेशन. झाडं लावल्यामुळे माती मजबूत राहते. वारा आणि पाण्यामुळे ती सहजपणे वाहून जाऊ शकत नाही. वनीकरण हा आपल्याकडचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा उपाय आहे. नंतर डोंगराळ भागात काय करायचं बरं? असा हा उतार कापून टप्प्याटप्प्याने शेती केली तर पाण्याचा प्रवाह कमी होतो. अशा पायऱ्या पायऱ्यांवरून पावसाला सहज वाहून नाही जाता येत आणि मातीची धूप कमी होते. अशा पायऱ्या पायऱ्या किंवा टप्पे बनवणे याला टप्पा शेती म्हणतात. याला इंग्लिशमध्ये टेरेस फार्मिंग किंवा स्टेप कल्टिवेशनसुद्धा म्हणतात. अशा टप्पा शेतीचं हे पहा चित्र. इथे आपण चित्रामध्ये अशा पायऱ्या 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 बघू शकतो आणि प्रत्येक पायरीवर शेती करता येते. आता नदीवरच्या जमिनीचं काय करायचं? तर नदीच्या काठावर आपण भिंत बांधू शकतो. अशा प्रकारे भिंतच बांधून टाकली तर तिथल्या जमिनीची धूप होणार नाही. या अशा प्रकारच्या नदीच्या भिंतीला काठबंध म्हणतात. त्यानंतर नदी किंवा नाल्यांमुळे होणारी धूप टाळण्यासाठी अजून एक गोष्ट करता येते, त्याला म्हणतात रोधी धरण किंवा बंधारा. समजा असं जलद गतीने पाणी वाहत आहे. आता याला आपण स्पीड ब्रेकर लावूया, सरळ सरळ स्पीड ब्रेकर. तर मग पाण्याची स्पीड म्हणजे पाण्याचा वेग कमी होईल नाही का? आणि हा जो स्पीड ब्रेकर असतो त्याला म्हणतात बंधारा. हे चित्र पहा. इथे आपण पाहू शकतो की इथे पाणी जलद गतीने समोर येत आहे, पण मग या बंधाऱ्यावरून पुढे आल्यानंतर त्याचा वेग हळू होतोय. त्याचप्रमाणे वाऱ्याने होणारी धूप टाळण्यासाठी आपण झाडं लावू शकतो, झाडांच्या रांगा लावू शकतो. हे आधीच्यासारखंच आहे. जिथे जलद गतीने जर वारा वाहत असेल आणि त्याच्या वाटेत जर झाडं आलीत तर ते स्पीड ब्रेकरचं काम करतात आणि हवेचा वेग हळू करतात. जसं इथे आपण पाहू शकतो, इकडे शेताच्या कडेनी खूप सारी झाडं आहेत आणि हे झाडं वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला अडवतात आणि जमिनीची धूप टाळू शकतात. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो पहा. आपण जमिनीची धूप म्हणजे काय हे बघितलं आणि ही समस्या का आहे हे सुद्धा बघितलं. आता ह्याची कारणं पहा. सगळ्यात पहिलं कारण आहे जंगलतोड, त्यानंतर पाणी आणि वारा यांच्याहीमुळे धूप होते आणि सगळ्यात शेवटी रसायनं. मग आपण पाहिलं जमिनीची धूप कशी टाळावी. तर त्यासाठी सगळ्यात पहिले वनीकरण करावं, डोंगराळ भागात टप्पा शेती करावी, नदीच्या काठी भिंती बांधाव्या, नंतर नदी नाल्यांवर धरण किंवा बंधारे बांधावे आणि वाऱ्याने होणारी धूप अडवण्यासाठी झाडं लावावी.